नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. पुढारी ऐकन या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि आपला आजचा पुढारी ऐकन खऱ्या अर्थानं खास आहे, कारण की आपल्यासोबत लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रतिभा मंगेश चव्हाण जी आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. त्यांचा एकूण सगळा प्रवास कसा होता, त्यांना काय काय आव्हानं आली, त्यांना काय काय अडचणी आल्या आणि मग या सगळ्यावर त्यांनी मात कशी केलेली आहे हे आपण सगळं त्यांच्याकडून ऐकणार आहोत. आज ते स्वतः स्टुडिओमध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी ताईंचा थोडासा परिचय करून देते आणि मग आपण ताई सविस्तर बोलूया. 1 जानेवारी 1991ला जळगावमध्ये एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबामध्ये प्रतिभाताईंचा जन्म झाला. शेतीमातीच्या प्रश्नांमध्ये वाढलेल्या प्रतिभाताईंनी अगदी लहानपणापासूनच ग्रामीण जीवनातील संघर्ष असू देत किंवा कष्ट असू दे आणि समाजामधील असमानता अगदी जवळून अनुभवलेली आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांचा विवाह चाळीसगाव तालुक्यामधल्याच हिंगोणे गावामधील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण आणि आत्ताचे आमदार श्री मंगेश रमेश चव्हाण यांच्याशी झाला आणि त्या चव्हाण कुटुंबियांचा भागही बनला. विवाह झाला त्यावेळी घरामध्ये कुणीही राजकारणामध्ये नव्हतं. एक सर्वसामान्य गृहिणी म्हणून त्यांनी आपला संसार सुरू केला होता. मात्र जसजशी वेळ गेली, कालांतराने पती आमदार झाले आणि त्यानंतर त्यांनी फक्त लोकप्रतिनिधीची पत्नी म्हणून नाही, तर भारतीय जनता पक्षाच्या एक निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये अनेक जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारापासून ते बूथ व्यवस्थापनापर्यंत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये मिळून मिसळून काम केलं. पक्ष संघटन असू दे किंवा जनसंपर्क आणि लोकांच्या प्रश्नांची जाण असू दे, या सगळ्यांचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. 2018 मध्ये त्यांनी शिवनेरी फाउंडेशनची स्थापना करून समाजकारणाला संघटित दिशा दिलेली आहे. शिक्षण असू देत किंवा जलसंधारण असू देत, महिला सक्षमीकरण असू देत, आपत्ती मदत असू देत, युवक प्रेरणा असू देत, या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव काम केलेलं आहे. अगदी कोरोना काळातील 64 दिवसांची अन्न साखळी, पूरग्रस्तांना तात्पुरती घरं, हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत असू देत किंवा मग महिलांच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य सुद्धा त्या करत आहेत, त्यांनी केलेलं आहे. या अनेक उपक्रमांसाठी त्यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलंय. 2024 मध्ये सिंगापूर इथं त्यांना लोकमत ग्लोबल सखी अचिव्हर्स अवॉर्ड सुद्धा प्रदान करण्यात आला आहे. त्यांचा सन्मान करण्यात आला, त्यांना गौरवण्यात आलं. त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय दखल घेतली गेली आहे. 2025 मध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची उमेदवारी त्यांना दिली. त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि चाळीसगावकरांनी त्यांना भरघोस बहुमताने विजय केलाय. विशेष म्हणजे आमदार श्री मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव नगर परिषदेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाची पूर्ण बहुमताची सत्ता स्थापन झालेली आहे. नगराध्यक्षपदी विराजमान होऊन आता 3 महिने पूर्ण झालेले आहेत त्यांना. आणि या सगळ्या कालावधीमध्ये त्यांनी नगरपालिका प्रशासनाचे बारकावे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यपद्धती असेल आणि शहराच्या मूलभूत गरजा समजून घेत विकासाची गती सुद्धा सुरू केली आहे. द बेस्ट चाळीसगाव हा त्यांचा निवडणुकीमधला जो नारा होता, तो फक्त घोषवाक्य न राहता एक संकल्प बनलाय. चाळीसगावला महाराष्ट्रामधील टॉप 10 शहरांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी त्या अविरत कार्यरत आहेत. स्वच्छता, पाणी पुरवठा, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी संधी निर्माण करण्याच्या दिशेने ठोस पावलं त्या उचलत आहेत. संघर्षामधून घडलेली ही नेतृत्व कथा, समाजकारणामधून राजकारणामध्ये आलेली एक सक्षम महिला आणि विकासाला केंद्रस्थानी ठेवणारी नगराध्यक्षा म्हणजे प्रतिभा चव्हाण. तर जास्त वेळ न घालवता थेट मी तुमच्याकडे येते तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी, कारण की आम्ही सगळे आतुर आहोत तुमचं ऐकायला. इथून सुरुवात करते की ताई, तुमचा जन्म कुठे झाला, त्यानंतर शिक्षण कुठे झालं आणि बालपणीच्या काही आठवणी असतील तर इथून सुरुवात करूया. सर्वप्रथम मी पुढारी न्यूजचे मनापासून आभार मानते की महिला दिनानिमित्त त्यांनी सर्वसामान्य कुटुंबातल्या एका महिलाला, छोट्याशा अशा ग्रामीण भागातल्या एका महिला पदाधिकारीला इथे बोलून महिलेचा खऱ्या अर्थाने सन्मान केला. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते. माझा जन्म हा खानदेशातील चाळीसगाव तालुक्यातील डोन दिगर एक छोटंसं ग्रामीण गाव आहे, तिथे झालेलं आहे. माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेलं आहे. माध्यमिक शिक्षणासाठी मला माझ्या गावापासून 4 किलोमीटर पायी जावं लागायचं. तिथे माझं माध्यमिक शिक्षण झालेलं आहे. खरं तर तो प्रवास हा माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे, कारण त्या प्रवासात म्हणजे 4थी पर्यंत गावात शाळा होती. 5वी ते 10वी मला माध्यमिक शिक्षणासाठी आमच्या गावापासून एक बेलगंगा म्हणून सहकारी साखर कारखाना आहे, तिथे शाळा होती.
शेतीतून जावं लागायचं त्या शाळेत खरं तर. आणि शेतीतून जात असताना एक शेतकरी कन्येचा कायम मला तिथे अभिमानही वाटायचा, पण तो रस्ता खरं तर खडतर होता. तो प्रवास माझा खूप खडतर होता, कारण त्यावेळेस शिक्षणाला खूप मुलींना म्हणजे गेल्या मागील 10-15 वर्षापूर्वी शिक्षणासाठी मुलींना आपल्या तालुक्याच्या ठिकाणी टाकावं एवढी परिस्थिती शेतकरी कुटुंबातील वडिलांची नव्हती. त्यामुळे पायी वाट करून खडतर असा माझा शिक्षणाचा प्रवास मी केलेला आहे आणि तो माझ्यासाठी खूपच थोडा खडतर पण होता, पण अनुभवी पण होता. आणि त्याच अनुभवातनं माणूस शिकत सुद्धा जातो. हो, तो अनुभव आता मला कामी येतोय. आणि पण आता तुम्ही जसा उल्लेख केलात एक शेतकरी कुटुंबातून तुम्ही होतात, मग आता सर्वसाधारण शेतकरी कुटुंबामधून सुरू झालेला तुमचा हा प्रवास नगराध्यक्षांपर्यंत पोहोचलेला आहे. हा नेमका प्रवास कसा होता? जसं की मी सांगितलं की मी एक शेतकरी कुटुंबातून आलेली आहे. माझं 12वी पर्यंत शिक्षण झालं. फर्स्ट इयरला असताना आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत मंगेशदादा चव्हाण, त्यांच्याशी तेव्हा माझं 2012ला लग्न झालं. माझं गाव आहे हिंगोणे, तेही एक छोट्या ग्रामीण भागातूनच आलेले आहेत. पण माझं लग्न झालं त्याच्या आदल्या दिवशी मंगेशदादा चव्हाण हे पंचायत समितीला उभे होते आणि खूप थोड्या मतांनी त्यांचा तिथे पराभव झाला. खरं तर बघायला गेलं तर असा राजकीय वारसा कुटुंबात नव्हता, माझ्याही नाही आणि मंगेशदादांच्याही नाही. पण लग्न करून जेव्हा गेली त्याच्या आधी मंगेशदादा हे पंचायत समितीला थोड्या मतांनी पराभव झाल्यामुळे तो एक अनुभव सोबत घेऊन चाललो आम्ही. त्याच्यानंतर हिंगोण्याला थोडे दिवस व्यवसायानिमित्त चाळीसगाव नंतर मुंबई नंतर परत भारतीय जनता पार्टीने मंगेशदादांना 2019ला संधी दिली विधानसभा लढण्यासाठी आणि आम्ही 2019 पासून मंगेशदादांसोबत काम करत असताना शासन आणि प्रशासन खूप जवळून बघितलं. खरं तर मीही राजकारणात कधीतरी पुढे सक्रिय होईल असं वाटलं नव्हतं, पण पक्षाने जी जबाबदारी दिली माझ्यावर आता 2025ला नगराध्यक्षपदासाठी, तर तो प्रवास सांगताना एक आनंदही वाटतो. थोडं असं आपण म्हणतो ना की परिवारात जर आपल्याला राजकीय अनुभव असला तर ती व्यक्ती सक्षमपणे ते पद सांभाळू शकते, पेलू शकते. पण मंगेशदादांची साथ ही होती, पक्षाने दिलेली जबाबदारी हे तर खरं संधीच होती आमच्यासाठी, खूप चांगली संधी होती. म्हणून तो जो प्रवास आहे तो अनुभवासोबत एक जबाबदारी पद स्वीकारत असताना सगळ्याच गोष्टींचं भान ठेवून मी आज नगराध्यक्ष झालेली. ते आमदार आहेत 2 टर्म आणि आता तुम्ही जेव्हा आता ही जबाबदारी तुमच्याकडे आलेली आहे, मग ते हस्तक्षेप करतात का किंवा तुम्हाला ते विचारतात का की बाबा तुझं काम कसं चाललंय किंवा मग एखादा रस्ता दाखवायचा की हां तू हे कर, मग तुला हे व्यवस्थित जमेल? त्यांची साथ किती महत्त्वाची ठरली आहे सगळ्या प्रवासामध्ये? त्यांची साथ तर खूप मोलाची ठरली आहे. मंगेशदादांनी हस्तक्षेप केला नाही, कारण मंगेशदादांनी मला नेहमीच प्रेरणा दिलेली की तू लढ, तू कर, तू करू शकशील. म्हणजे मंगेशदादांनी कायम मला एक सांगितलंय की महिला, मी जे आज बोलते महिला म्हणून, ते आपण नेहमी एक वाक्य म्हणतो की यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. पण मला असं वाटतं की जर एखादी स्त्री यशस्वी झाली तर तिच्या यशामागेही एका पुरुषाचा हात असतो. हे मी मंगेशदादांच्या रूपात तुम्हाला सगळ्यांना सांगू शकते. मंगेशदादांनी नेहमीच मला सगळ्या कामांमध्ये सपोर्ट केलेला आहे. पण आता गेल्या 3 महिन्यापासून नगर परिषदेवर जेव्हा मी काम करायला सुरुवात केली, नक्कीच वारंवार मला मंगेशदादांची मदत लागली आहे. पण मंगेशदादांनी त्यांचे निर्णय कधी माझ्यावर लादले नाही किंवा त्यांनी मला कधी सांगितलं नाही की तू हे काम असं कर की तसं कर. पण मला वारंवार त्यांच्या मदतीची गरज लागलेली आहे. त्यामुळे मी मंगेशदादांची मदत घेतली, पण मंगेशदादांनी कधी हस्तक्षेप केला नाही माझ्या निर्णयांवर. मला आणखी विचारायचं आहे, जेव्हा मी तुमचा परिचय दिला तेव्हा तुम्ही एका फाउंडेशनचा, तुमच्या संस्थेचा, म्हणजे राजकारणाच्या अगोदर जी तुम्ही संस्था चालवत होता त्याचा उल्लेख केला. मग किती वर्ष झाली त्याला आणि मग या सगळ्या वर्षांमध्ये आपल्या विजयाचा वाटा कसा आहे किंवा कामांचा, विकास कामांचा? नक्कीच विकास कामांचा माझ्या या यशामागे वाटा आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की माझं शिवनेरी फाउंडेशनच्या मार्फत मी काम केले आहे. 2018 पासून मी शिवनेरी फाउंडेशन मध्ये काम करते आहे, मधून काम करते. सुरुवातीला आम्ही जलसंधारणावर काम केलं होतं. पाणी फाउंडेशन एक आमचा स्लोगन होता.
त्याच्यावर आपल्या मध्ये पाण्याची पातळी वाढावी यासाठी आम्ही एक अभियान राबवलं होतं नाला खोलीकरणाचं. आणि मला असं वाटतं आमच्या चाळीसगाव तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी त्याचा फायदाही घेतला आहे आणि निश्चितच पाण्याची पातळीही वाढली आहे. आपण बघतो की ग्रामीण भागात आजही उन्हाळा आला की पाण्याचा खूप तुटवडा होतो, पण आमच्या या उपक्रमाच्या माध्यमातून किंवा अभियानाच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना सुखद असं एक मोहीम राबवली होती आणि त्याचा खरोखर फायदा झालेला आहे. शिवनेरी फाउंडेशनच्या मार्फत नुसतं शेतकरी आणि पाणीच नाही तर आम्ही वृक्षारोपणाची कामं केली आहे. आम्ही तरुणांना रायगड वारी घडवली आहे. आम्ही वयोवृद्धांना पंढरपूर वारी घडवलेली आहे. अंगणवाडी सेविका, आशा सेविका ज्या अतिशय छोट्या मानधनावर काम करतात त्यांच्यासाठी आम्ही एक आता मला सांगायला आवडेल की जरी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली आता, पण गेल्या मागील 6 वर्षापासून आम्ही आमदार मंगेश चव्हाण यांच्या आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि शिवनेरी फाउंडेशन यांच्या चालू आहे. हो, चालू आहे. आत्ताच मागे आमचा भाऊबीज सोहळा चालू केला आम्ही. तर या माध्यमातून शिवनेरी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका आमच्या तालुक्यातील यांच्या सगळ्यांसाठी एक भाऊबीज सोहळा आयोजित करतो. आणि त्यांच्या मुलींच्या लग्नाला मंगेशदादा हे 25,000 रुपये देऊन मामाचा आहेर म्हणून प्रत्येक महिलेला एक ते भेटवस्तू देतात आणि खूप एक वेगळं घट्ट नातं तयार झालंय त्या माध्यमातून बहीण भावाचं. आज मंगेशदादाला चाळीसगाव तालुक्यात 1500 बहिणी आहेत. मला सांगताना आनंद वाटतो की जेव्हाही आम्ही कुठे चाळीसगाव तालुक्यात वावरतो तेव्हा त्या बहिणी एकदम हक्काने आमच्याशी येतात, बोलतात. आणि जसं की आपल्या सख्ख्या बहिणीचं नातं असतं तसं ह्या पक्क्या बहिणी मंगेशदादांच्या या माध्यमातून आम्ही आहेत, चाळीसगावमध्ये आहेत. तर अशा एक ना अनेक असे शिवनेरी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आम्ही घेत असतो. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती असेल, सायकल वाटप असेल, आम्ही स्पर्धा परीक्षांची काही तयारी करून घेतो. खेडेगावांमध्ये ग्रामीण भागात जे मुलं भरती करतात किंवा जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी इच्छुक असतात त्या मुलांना वाचनालय असतील किंवा त्यांना ग्राउंड्स असतील, कोणतीही जी मदत आपल्याकडनं शक्य होईल ती मदत आम्ही शिवनेरी फाउंडेशनच्या मार्फत करत असतो. चाळीसगावकरांचे किंवा मग ओव्हरऑल म्हणजे एक नगराध्यक्ष म्हणून आता महिलांसाठी कोणत्या कामांना आपला प्राधान्यक्रम तुम्ही द्यायचं ठरवलेला आहे? हो, नक्कीच. चाळीसगावची नगराध्यक्ष या नात्याने संपूर्ण चाळीसगावची जबाबदारी हाती घेतलेली आहे. खरं तर सुंदर, स्वच्छ, सुटसुटीत आणि हरित असं चाळीसगाव मला घडवायचं आहे. पण हे सगळे विकास कामं करत असताना महिलांची सुरक्षाही तेवढी महत्त्वाची आहे. मी माझ्या पहिल्याच भाषणामध्ये आणि पहिल्यांदा निवडून आल्यानंतर सांगितलं होतं की सगळ्यात आधी महिला सुरक्षा हा माझा खूप मोठा आणि जिव्हाळ्याचा विषय असणार आहे. त्याच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांमध्ये मी आमच्या नगर परिषदेमार्फत एक ठरावही मंजूर केलेला आहे की आमच्या जेवढे प्रभाग आहेत तेवढ्या प्रभागांमध्ये CCTV कॅमेरे लावले गेले पाहिजे आणि लावले जातील येणाऱ्या काळात ते. आणि मुलींसाठी प्रशिक्षण असतील, स्वयंरक्षणाचे प्रशिक्षण असतील, महिलांसाठी उद्योग असेल, व्यवसाय असेल, जेणेकरून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील. असे अनेक संकल्पना आहेत डोक्यात येणाऱ्या काळात त्या आम्ही राबवणार आहोत. नाही, पण आता तुम्ही आता इतक्या वर्ष समाजकारण करत आहात, चाळीसगाव पूर्ण तुम्ही पारखून पाहिलेलं आहे, म्हणजे चप्पा पता आहे, अशा आशयाचं असेल. काय मेजर मुद्दे असतात म्हणजे महिलांचे, काय अडचणी येतात त्यांना मेजरली? महिलांचं तसं बघायला गेलं तर जर आमचा जो भाग आहे तो ग्रामीण भागाशी टच आहे त्याचा. आमच्याकडे काय अनेक वर्षापासून पाण्याच्या, रस्त्यांच्या ह्या समस्या आहेत. तिथे विहिरी आहेत की नळ? नाही आहे. आता खूप मोठ्या योजना आमच्या चाळीसगावमध्ये चालू आहेत. अमृत 2 योजना आहे जी पाणी पुरवठा योजना आमच्या चाळीसगावात मोठ्या प्रमाणात जलद गतीने तिचं आता काम चालू आहे. तेही आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याच याच्यात नेतृत्वातून आहे. आणि पाण्याची एक समस्या सोडली तर महिलांचं खरं बघायला गेलं तर रोजगार ही खूप मोठी एक समस्या आहे. परत महिलांना सक्षमीकरणाची एक मोठी समस्या आहे. महिलांना हक्काचं व्यासपीठ मिळत नाही. महिलांना आपले काही प्रोडक्ट असतील
ते प्रोडक्ट विक्रीसाठी एक असा स्वतःचं एक दालन हवंय. म्हणजे अनेक समस्या आहेत, बरेच मुद्दे आहेत, अनेक समस्या आहेत की ज्यांचं निवारण येणाऱ्या काळात महिला म्हणून, महिला नेतृत्व करत असताना महिला म्हणून मला या समस्या त्यांच्या सोडवायच्या आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी आता तुम्ही काय करणार आहेत? जसं की आपण सांगितल्याप्रमाणे महिलांना सक्षमीकरणासाठी मला असं वाटतं की आमच्या 40 गावात बचत गटांचं जाळं खूप मोठं आहे. तर बचत गटाच्या माध्यमातून महिलांना उद्योग कसा उभारता येईल, महिलांसाठी प्रशिक्षण देता येईल का, महिलांच्या वस्तूंना विक्रीसाठी एक दालन उभं करता येईल का. आणि आत्ताच मला आनंदही वाटेल या गोष्टीचा की आमच्या 40 गावामध्ये बहिणाबाई मार्ट आम्ही चालू केलेले, जेणेकरून बचत गटाच्या महिला जे प्रोडक्ट बनवतात त्याच्या विक्रीसाठी त्यांना एक छोटा एक मॉल असतो ना आपला मॉल, त्या टाईपमध्ये आम्ही त्यांना दालन उभं करून दिले. एक ना उपलब्ध करून हो, एक ना अनेक अशा गोष्टी आपल्याला महिलांच्या बाबतीत करता येईल. आणि मला माहिती आहे की आमच्या 40 गाव तालुक्यातील महिला ही खूप सक्षम आहे. ती स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कायम धडपड करत असते आणि मला आनंदही असा होतोय की त्या महिलांसाठी मी काहीतरी करू शकते. पूर्वी बंधनं यायची की आपण जसं सांगितलं की तुम्हाला फाउंडेशन मार्फत आणि आता लोकनियुक्त नगराध्यक्षाच्या मार्फत काही अडथळे आले की नक्कीच फाउंडेशनच्या मार्फत काम करत असताना थोडे अडथळे यायचे, थोडे बंधनं यायची. पण आता पदावर असताना आपण महिलांचे जे प्रश्न आहेत ते समजून त्या प्रश्नांवर उपाययोजना करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या महिलांसाठी नक्कीच येणाऱ्या काळात एक खूप सुंदर असे उपक्रमाच्या माध्यमातून आमच्या 40 गावची महिला मी सक्षम करू शकते. अगदी तुम्ही जो आराखडा आखलेला आहे तो तर अगदी प्रॉपर दिसतोय, म्हणजे सेट. आणि एक रोल मॉडेल असतो नेहमी, म्हणजे की काहीतरी करायचं तर मी यांना बघून मोठी झालेली आहे. प्रेरणास्रोत कोण होतं, कोणाला बघून मोटिवेट झालात किंवा कोणाला पाहता? नाही, तसं बघायला गेलं तर आपल्या सगळ्या स्त्री शक्तीला ज्या ज्या महानायकांनी पुढे आणलेलं आहे अशा सगळ्या महानायकांचं नाव घेणं गरजेचं आहे. त्यात राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, ज्या उत्तम अशा शासक होत्या, त्यागाची मूर्ती रमाबाई आंबेडकर असतील, परत आपल्या झाशीच्या राणी असतील, आणि आमच्या खानदेशची शान आमच्या कवयित्री बहिणाबाई असतील. म्हणजे अशा अनेक अशा महानायकांची नावं घेता येतील ज्यांच्या प्रेरणेतून खरं तर आपल्या सगळ्या स्त्री शक्तीला एक ऊर्जा मिळते, एक काम करण्याची हिंमत येते. अगदी. विरोधक असू देत किंवा सत्ताधारी असू देत, टीका टिप्पण्या होतात, कितीही कामं करा, कितीही कामं नका करू. माझा प्रश्न असा आहे की बरेचसे आरोप होतात की फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ भ्रष्टाचार असू दे किंवा काळा बाजार असू दे, जे काही पारदर्शक कारभारासाठी काही आयडियाज आहेत का? काय सुचवलंय, काय करणार आहात? नाही, हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. कारण आपल्या चांगल्या कामाची दखल खरं तर विरोधक घेत नाही. आपण जे कामं केले नाही त्याची जास्त दखल घेतात. पण आपण म्हणतो ना की मी आधीही एकदा सांगितलं होतं की रस्त्याला गतिरोधक आणि राजकारणाला विरोधक हे पाहिजेच असतात. कारण त्यांच्यामुळे आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात. आणि कामाच्या पारदर्शकते बाबतीत मी एक सांगेल की माझ्या नगर परिषदेत मी सगळ्यांना आधीच सांगितलं आहे की काम खूप नियमाने पारदर्शकपणे होणार आहे. याच्यासाठी आता ज्या नवीन टेक्नॉलॉजी आहेत त्याचा आम्ही आमच्या नगर परिषदेत सहभाग करून घेणार आहे, जसं की AI वगैरे आहे तसं. तर त्याच्या माध्यमातून आम्ही खूप ट्रान्सपरंट असं काम नगर परिषदेच्या मार्फत करणार आहोत. आणि आमच्या नगर परिषदेचे दालन हे सर्वसामान्य जनतेसाठी कायम उघडे राहणार आहेत, जेणेकरून लोकांना ती पारदर्शकता दिसेल. अगदी. आणि नगराध्यक्ष होण्यापूर्वी आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर काय फरक जाणवतो तुमच्या स्वतःमध्ये, किंवा मग कुटुंब असेल तुमचं, मुलाबाळांकडे लक्ष देणं असेल, किंवा मग तुमचं घर संसार असेल, किंवा सार्वजनिक आयुष्य असेल, थोडक्यात काय फरक पडला? म्हणजे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बोलाल तेवढं कमीच आहे. मला कुटुंबात खरं म्हणायला गेलं तर मला 2 मुलं आहेत. तसे ते लहान आहेत. दोघं मुलं सांभाळत असताना, परिवार सांभाळत असताना त्यांच्याकडे तर खरं दुर्लक्षच होतं. कारण समाजकारण, राजकारण करत असताना पण मला असं वाटतं की महिलांमध्ये ती शक्ती असते की ती कितीही आव्हानं पेलू शकते. मला जरी माझा परिवार 2 मुलं आहेत, पण मी आता जवळजवळ 1.5 लाख लोकांचं नेतृत्व करते. 40 गावला मी माझा परिवार मानलेला आहे. आणि
महिला तेवढ्या महिलांमध्ये तेवढी शक्ती असते की ती सगळंच पेलवून स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकते. मी तर माझ्या सगळ्याच माता भगिनींना सांगेल की अवघड कोणतीच गोष्ट नसते. आपण संसार सांभाळत असताना आपला उद्योग व्यवसायही सांभाळू शकतो, आपण आपलं राजकारणही सांभाळू शकतो, आपण समाजातही ताटमानेने वागू शकतो. असं माझं तर मी तर एक महिला म्हणून सगळ्यांना सांगेल की अवघड नसतात, फक्त मार्ग थोडे कठीण असतात. कठीण मार्गांमधून आपण आपला रस्ता काढला पाहिजे आणि नक्कीच रस्ता मिळतो. आणि जेवढी जेवढी आव्हानं येतात तेवढी स्त्री शक्ती ही कणखर बनते असं मला वाटतं. फक्त आव्हानं पेलण्याची एक ताकद आणि शक्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि बस तेच की महिला कोणत्याच कामांमध्ये मागे नाही आहे. बरं, अगदी मी शेवटाकडे शेवटचे 2 प्रश्न विचारते. तुम्ही खानदेशातून येता आणि अहिराणी भाषेचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे. तुम्ही अहिराणी भाषेमधून महिला दिनाच्या निमित्तानं महिला वर्गाला, विशेषतः तरुणींना काय संदेश देऊ इच्छिता? नक्कीच मला अभिमान आहे की माझा जन्म खानदेशमध्ये झालेला आहे. आणि जसं मी सांगितलं की आमच्या प्रेरणास्थान आमच्या बहिणाबाई, ज्यांच्या नावाने आमच्या विद्यापीठाला नाव देण्यात आलेलं आहे. आणि त्या अहिराणी भाषेत इतक्या सुंदर कविता म्हणायच्या की त्या कवितेतून प्रेरित होऊन अनेक महिला मुली घडलेल्या आहेत. तर मी म्हणा सगळ्या चाळीसगाव वासियासना पोरीसले महिलासले एकच सांगस की कोणताच गोष्टी अवघड राहते नाही, त्या गोष्टी तुम्ही कराल नाही, फक्त जिद्द ठेवायला पाहिजे, त्या गोष्टी तुम्ही आत्मसात करायला पाहिजे. अडथळा ह्या प्रत्येक ठिकाणी येत राहतच, पण त्या अडथळासवर मात करीसन आपण आपलं अस्तित्व निर्माण करायला पाहिजे. आणि मला असं वाटतंच की अडथळास मग निघेल श्री, अडथळासले पार करीसन जी पोरगी पुढे जास ती नक्कीच एक तिनं स्वतःनं तर नाव उज्ज्वल करसच, पण तिनं परिवारसोबत, तिनं कुटुंबासोबत तिनं परिसरनं नावसुद्धा उज्ज्वल करस. आणि महिला स्त्री हाही कोणत्याच गोष्टीसमा मागे नाही आहे. यांना तर बराच उदाहरण आपला तालुकामा आहेत, आपला जळगाव जिल्हामा आहेत, महाराष्ट्रामा आहेत. म्हणून मी सगळ्या माता भगिनीसल्या 8 मार्चना जागतिक महिला दिनना शुभेच्छा देत असताना एकच सांगसू की स्वतःनी ज्या स्वप्न देखील आहेत त्या स्वप्न पूर्ण करायसाठी धडपड करा. त्यांना अडथळा येतील, पण त्या अडथळ्यावर मार्ग काढीसन स्वतःला सिद्ध करा, एवढंच सांगस. अगदी. तर आपण पाहत होतो की एखाद्या शेतकरी कुटुंबियांमधून जन्मलेली ही व्यक्ती आता नगराध्यक्षपदापर्यंत पोहोचलेली आहे. आणि त्या सगळं त्यांची जी जीवनशैली आहे किंवा त्यांना काय काय आव्हानं आली त्यावर त्यांनी कशी मात करत त्या कुठपर्यंत पोहोचलेल्या आहेत, हाच सगळा प्रवास आपण प्रतिभाताईंचा पाहत होतो. आणि जसं त्यांनी मगाशी म्हटलं किंवा त्यांनी जसा संदेश दिला अहिराणी भाषेमध्ये, तो नक्कीच प्रेरणादायी आहे प्रत्येक व्यक्तीसाठी. त्यांचं कामसुद्धा बरंच मोलाचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही इथे आलात, खूप खूप धन्यवाद तुमचे, आमच्या इथे आलात आणि आम्हाला खूप मनसोक्त गप्पा मारल्यात त्यासाठी. आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि पुढारी ऐकणी या आपल्या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पाहत रहा पुढारी न्यूज.